गुड मॉर्निंग. सेतू अभ्यासाचा आता आपला 44वा दिवस आणि जवळजवळ आपण या सेतू अभ्यासाच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. यानंतर आता आपल्याला फक्त दिवस 31 ते 45 म्हणजे 31 ते 44 या दिवसावर आपल्याला तिसरी चाचणी आधारित आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही तिसरी चाचणी पण सोडवणं या ठिकाणी आवश्यक आहे. तिसऱ्या चाचणीची प्रश्नपत्रिका तुम्हाला लवकरच आपल्या ग्रुपवर पाठवली जाईल. तेवढी प्रश्नपत्रिका तुम्ही काळजीपूर्वक सोडवायची. काही अडचणी आल्या तर विचारून घ्यायच्या. बघा, मग या 44व्या दिवसामध्ये शेवटी आपल्याला स्वअभिव्यक्ती लेखन आणि स्वलिपी लेखन हे कौशल्य दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, एखादा उतारा जो काय आहे तो तुम्हाला वाचून दाखवला जाईल. तुम्ही पुन्हा तो उतारा वाचायचा आहे आणि तो उतारा किंवा कविता ऐकून त्या मनात काय विचार आले ते तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचे आहे. बघा, एखादा उतारा किंवा कविता त्याचं वाचन करतोय मी. तुम्ही फक्त करायचं काय, ते व्यवस्थित ऐकायचं आहे आणि ऐकल्यानंतर त्या कवितेत किंवा उतार्यात नेमकं काय दिलेलं आहे, त्याची कल्पना काय आहे याच्याविषयी थोडंसं बोलायचा प्रयत्न करायचा. म्हणजे तो तुम्हाला ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर समजला पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये सांगता आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे. करूया सुरू? हा, ऐका. ओके. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकन करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्धमरायाला हो, बलसागर भारत हो, वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन, हा तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो, बलसागर भारत हो, हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो, बलसागर भारत हो, करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माय निज पदाला हो, बलसागर भारत हो, या उठा करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो, ही माय थोर होईल, दिव्य वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो, बलसागर भारत हो. बर, ही कविता आहे की धडा आहे? कविता. 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 बरोबर. तुम्ही अभ्यासली आहे का ही कविता? हो. ही कविता तुम्ही जेव्हा मी वाचली तेव्हा तुम्हाला तिची चाल पण कदाचित माहिती आहे, बरोबर आहे की नाही? चालीवर पण म्हणता येते तुम्हाला. हा, आणि हिची चाल आपण शिकलेलो आहे, आठवत आहे का? असो. बघा, मग इथं ह्या कवितेमध्ये
कशाचं वर्णन केलेलं आहे कोण सांगेल? देशाचं. देशाचं. आज किती तारीख आहे? 44. तारीख विचारली मी, दिवस नाही. 14 काय? 14 तारीख. 14 ऑगस्ट. 14 ऑगस्ट. ऑगस्ट. उद्या काय आहे? उद्याला 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट. म्हणजे कोणता दिवस? स्वातंत्र्य दिवस. स्वातंत्र्य दिवस. या दिवशी आपल्याला काय दिवस आपण साजरा करतो हा 15 ऑगस्ट माहितीये का? का साजरा करतो आपण? कारण की आपला देश त्या दिवशी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झाला होता. स्वातंत्र्य झाला होता. किती तारखेला? वर्ष कोणतं माहितीये का? 15 ऑगस्ट झालं, परंतु वर्ष कोणतं? ऑगस्ट 1947. कधी? 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वातंत्र्य झाला. मग त्याच देशाविषयी या कवितेमध्ये वर्णन आलेलं आहे. काय काय वर्णन आलेलं आहे तुम्ही ओळी ऐकल्यात. देश कुठे न्यायचा आहे आपल्याला? वैभवावर. वैभवे देश चढवीन, आहे का नाही? हा. हो. आणि आपल्याला देश वैभवावर न्यायचा असेल तर काय करायला हवं? सर्वांनी मिळून हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून. म्हणजे आपल्याला या कवितेचा सारांश आपल्या शब्दात लिहिता आला पाहिजे. सर्वांनी एकजुट. तो सोन्याचा दिन येवो म्हणजेच काय सर? हा, तो सोन्याचा दिन येवो म्हणजे काय? बघा, अतिशय छान. तो सोन्याचा दिन येवो म्हणजे तो कोणता दिवस येवो? ज्या दिवशी या जगामध्ये शांती नांदेल. हेही भांडण होणार नाही, जाती धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण होणार नाही, भांडण होणार नाही. तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो. म्हणजे भारत आपला बलशाली झाला पाहिजे. कसा? बलशाली. हा, असं वर्णन या कवितेमध्ये दिलेलं आहे. मग ठीक आहे. या कार्य करायला हो. हा, या कार्य करायला हो. काय मग सांग संतोष, तूच मला. कार्य म्हणजे काय सांग संतोष? कार्य म्हणजे काय? तर माईक चालू आवर लवकर. काय कार्य म्हणजे? कार्य म्हणजे काम. कार्य म्हणजे काय? काम. पण सर्वांनी काम केलं पाहिजे तर आपला भारत बलशाली होणार आहे. असं हे वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. बघा मग, माईक बंद करा. आपला भारत बलशाली होईल म्हणजे असं वर्णन ह्या ठिकाणी या कवितेमधून किंवा ह्या ठिकाणी जे काही आता वाचन केलं मी ह्याच्यामधून दिलेलं आहे. मग तुम्हाला ह्याच्यावर वर्णन लिहिता येणं अपेक्षित आहे. एखादा वाचलेला मजकूर त्याच्यावर तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहिता आलं पाहिजे. आता ही जी कविता मी वाचली ती कविता जशीच्या तशी लिहिणं अपेक्षित नाहीये. मग त्या ठिकाणी तुम्हाला लेखनासाठी मी एक भाग देतो. ओके, स्वातंत्र्य दिन लिहून घ्या. स्वातंत्र्य दिन ह्या विषयावर तुम्हाला 20 ओळीत लेखन करायचं आहे. किती ओळी? 20.
हा म्हणजे बघा, आता इथं काय काय लेखन करायचं तुम्ही. सुरुवातीच्या काही परिच्छेदांमध्ये कोणकोणत्या क्रांतिकारकांनी आपला देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून प्रयत्न केला, त्यांनी प्राणांची आहुती दिली, आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, असे कोणकोणते क्रांतिकारक आहे त्याची थोडक्यात माहिती. आपल्या भारत देशावर इंग्रज राजवटीची सत्ता होती. 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वातंत्र्य करण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अशा महात्मा गांधी. हा कोण? महात्मा गांधी. महात्मा गांधी. हा या अशा अनेक थोर क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. तेव्हा आपल्याला 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देश मुक्त झाला. आणि त्या दिवसापासून आपण 15 ऑगस्ट 1947 या तारखेपासून आजतागायत स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपले दोन महत्वाचे राष्ट्रीय उत्सव 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी 1947. आणि त्याचबरोबर तिसरा अजून राष्ट्रीय उत्सव म्हणजे 1 मे. हा आता तो आपण आपल्या महाराष्ट्राचा दिवस म्हणून साजरा करतो, परंतु उत्सवच असतो तो. राष्ट्रीय उत्सवामध्ये तो थोडा येत नाही. हा फक्त 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिन हे 2 दिवस आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. तर मग उद्याच्या दिवशी किंवा आजच्या दिवशी तुम्ही जरी शाळेत नसाल मित्रांनो, तरी आपल्या गावात जिथे कुठे झेंडा वंदन असेल तिथे तुम्ही राष्ट्रगीत गाऊन, झेंडा गीत गाऊन आपल्या देशाचा अभिमान बाळगला पाहिजे. आपल्या तिरंग्याचा अभिमान बाळगला पाहिजे आणि राष्ट्रगीत, ध्वजगीत गायन केलं पाहिजे. बरोबर आहे. अवमान होणार नाही, आपल्या तिरंग्याचा अपमान होणार नाही, असं वर्तन करायचं नाही. बरीच मुलं बघा दुकानातून, बाजारातून छोटे छोटे तिरंगी झेंडे विकत घेतात आणि विकत घेतल्यानंतर ती थोडा वेळ 1 तासभर पकडतात आणि त्यानंतर तो कुठेतरी पडला जातो किंवा त्याला पाय लागला जातो कुणाचा अनावधानाने. असं काही होणार नाही, याची काळजी घ्यायची. बरोबर आहे की नाही. हा एकतर मग तो छोटासा झेंडा विकत घ्यायचा नाही किंवा घेतला तर मग त्याचा अवमान होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण ही आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत आणि या राष्ट्रीय प्रतीकांचं आपण रक्षण केलं पाहिजे. ठीक आहे. तर मग तुम्हाला स्वातंत्र्य दिन या विषयावर 20 ओळी लेखन करायचं आहे. तुम्ही सुरुवातीला आपल्या क्रांतिकारकांचं बलिदान याच्याविषयीची माहिती लिहायची. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपला स्वातंत्र्य दिन आहे, तेव्हापासून आपण साजरा करतो. मग तो तुम्ही कसा कसा साजरा करतात शाळेत, कशा प्रकारे साजरा करतात त्याची माहिती लिहायची. अशा प्रकारे 20 ओळीमध्ये लिहून घ्या. स्वातंत्र्य दिन या विषयावर 20 ओळी लेखन करणं. समजला मराठीचा अभ्यास? ओके चला. ओके ओके पुढचा विषय आपण बघूया. ऍक्टिव्हिटी 44. Read the conversation and advertisement from page number 92 to 93. English page number 92 and 93. The Fantastic Shop. Fantastic Shop. बघा इथं शॉपिंग
दिलेले आहे आणि शॉपिंगचे वेगवेगळे स्टॉल आहेत, म्हणजे दुकानं दाखवलेले आहेत. ओके, पहिलं जे काही शॉप आहे या ठिकाणी बघा 24 कॅरट्स, 24 कॅरट्स असं दिलेलं आहे. आणि मग तिथं कॅरटचे वेगवेगळे पदार्थ. कॅरट म्हणजे काय? सस्सा, हम्म. गाजर, हा बघा वेगवेगळे गाजराचे पदार्थ जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता कॅरट म्हणजे गाजर, आणि तिथे जे काही शॉपिंगला आलेले आहेत ते सगळे रॅबिट आहेत. काय आहेत? रॅबिट. रॅबिट म्हणजे ससे, रॅबिट आणि कॅरट गोंधळ करायचा नाही. कॅरट म्हणजे गाजर आणि रॅबिट म्हणजे ससे. हा ससे. बघा मग कॅरट, कॅरट मीन्स गाजर. कॅरट हलवा, कॅरट पुडिंग, कॅरट बन्स, डाइस्ड कॅरट, स्लाइस्ड कॅरट आणि कॅरट ज्यूस. हे कॅरटचे वेगवेगळे पदार्थ आणि त्याची शॉपिंग करण्यासाठी तर कोण आलेला आहे? ससे, रॅबिट, रॅबिट. ओके, रॅबिट. येस येस. मग इथं तुम्हाला रोल प्ले करून कन्व्हर्सेशन करायचं आहे. तर इथं कॅरट मध्ये 24 कॅरट्स, इथं काय दिलंय म्हणजे 24 ससे, परंतु 24 कॅरट इज ऑल्सो गोल्ड. सोन्यामध्ये सुद्धा प्रकार असतो 24 कॅरेट. हा, तर बघा आता 24 कॅरट्स काय दिलंय इथं? हाय, आय एम तारस द ससा. I set up the shop because I love carrots. I just can't do without carrots. Welcome to my shop 24 carrots. दुकानाचं नाव काय आहे त्याच्या? 24 carrots. What is the name of the shop? 24 carrots. We have 24 mouth-watering, delicious, nutritious, carrot-based food loaded with vitamin A, B आणि C. म्हणजे A, B, C vitamins. vitamins म्हणजे जीवनसत्व. गाजरामध्ये जीवनसत्व असतात A, B, C. My dearest wish to make the whole world to eat carrots. Have you ever seen a rabbit wearing glasses? No. That's because we eat carrot and greens. In my case, more carrots and greens. इथं गाजराचे वेगवेगळे पदार्थ खरेदी करायला ससे आलेले आहेत. त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं कॉन्व्हर्सेशन आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा आपल्याला या टॉपिक मध्ये रोल प्ले करायचं आहे. इथे एक लर्निंग ऍक्टिव्हिटी दिली आहे. इथं काही साईन बघितले का तुम्ही? कशा कशाचे आहे सांगा? कॅम्प्युटर, गाडी, कॅमेरा, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, हाऊस, कार, मशीन, Hello friend. Please try to give the answers only in English, not in Marathi. Okay? Tell me the name. मोबाईल, Books, laptop, mobile, gift. हाऊस, हा, कॅमेरा, okay. बॅग, एरोप्लेन, Ring. Eloprant. कॅमेरा, Okay. एरोप्लेन, हे बघून बघा कॅमेरा,
ऑनलाईन शॉपिंग शॉप तर काय आहे? ऑनलाईन शॉपिंग शॉप. ऑनलाईन जे काही खरेदी केली जाते त्याचं हे शॉप आहे इथं दिलेलं. हा, एवढ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन विकत घेऊ शकतात. म्हणजे काय, विमान विकत घेऊ शकतो का? नाही. ऑनलाईन विमानाचं तिकीट बुकिंग असतात ना, हो. हा, तिकीट बुकिंग हे करू शकतो आपण. ऑनलाईन लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगवेगळ्या घेऊ शकतो, वॉच, घडी, हा. त्यानंतर वेगवेगळ्या ग्रोसरी, किराणा शॉप मधले जे काही वस्तू असतात त्या विकत घेऊ शकतो. म्युझिक प्लेयर, ओके, हा, कॅमेरा, बुक्स, these all things can we buy from online shopping. ऑनलाईन शॉपिंग आपण करू शकतो. ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही तुमच्या मनाने कारभार करायचा नाही. त्यासाठी आपल्या कुटुंबातील मोठी व्यक्ती असेल ज्याला त्यातलं माहिती आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे करणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा ऑनलाईन एखादी वस्तू खरेदी करताना फसवलं पण जातं. हा, फसवणूक होऊ शकते तुमची. त्याच्यासाठी ज्यांना माहीत असेल त्यांच्याच निगराणीखाली पण ही ऑनलाईन शॉपिंग केली पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला आपला पत्ता, अमाऊंट पेड करावी लागते, तेवढे पैसे ऑनलाईनच द्यावे लागतात आणि मग ती वस्तू 2-3 दिवसाने 4 दिवसाने आपण दिलेल्या पत्त्यावर घरी पोहोचवते. दॅट इज कॉल्ड ऑनलाईन शॉपिंग. ज्याप्रमाणे आपण ऑफलाईन म्हणजे दुकानात जाऊन प्रत्यक्ष या वस्तू विकत घेतो. वी पे द मनी टू द शॉपकीपर अँड देन बाय these things from the shopkeeper. Like this we can buy these things from online shop. Okay, सर तुम्ही बी ऑनलाईन मागवतात काही? नो, ओके, मी नाही मागवत. ओके, तर मग अशा ऑनलाईन शॉपिंग करू शकतो आपण. इथं बघा एक सॉल्व ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, कस्टमर अँड सेल्समन. कस्टमर म्हणजे कोण, जो दुकानात वस्तू घ्यायला गेला येतो, आणि सेल्समन म्हणजे जो विक्री करायला असतो दुकानात तो. कस्टमर म्हणजे आपण. पण दुकानात गेल्यानंतर तिथं सेल्समनला काय विचार, आय वॉन्ट टू बाय अ स्टोरी बुक. काय घ्यायचंय याला, गिरायकाला काय विकत घ्यायचंय, आय वॉन्ट टू बाय अ स्टोरी बुक. स्टोरी बुक. अ टॉय म्हणजे खेळणं, अ गेम. ओके, हा. सेल्समन काय म्हणतो, शुअर, विच वन डू यू वॉन्ट, विच वन डू यू वॉन्ट. कस्टमर व्हॉट आर द ऑप्शन्स. मग सेल्समन काय दाखवणार आहे सांगा पुढे, तुम्हाला हे पूर्ण करायचंय. एखादी वस्तू विकत घेण्यासाठी जेव्हा दुकानात जातो आपण, ओके, त्यांच्या दुकानदार म्हणजेच कोण, सेल्समन, तिथे तो विक्री करणारा त्याला काय म्हणतात, सेल्समन. आणि जो वस्तू विकत घेणार आहे त्याला कस्टमर म्हणतात. बरोबर आहे की नाही. दोन शब्द लक्षात घ्या. बोला माझ्या मागे, सेल्समन कस्टमर म्हणजे कोण, ग्राहक. सेल्समन म्हणजे कोण, सेल्समन म्हणजे विक्रेता. जो आपल्याला वस्तू विकतो त्याला सेल्समन म्हणतात. हा, ओके, माईक म्यूट करा बाळा. इथं बघा आपल्याला पुढे याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन लिहायचंय. अजून काय काय बोलले असतील ते एकमेकाशी, जसं मराठीत संभाषण लिहितो तशाच प्रकारे. हा, कस्टमर, आय वॉन्ट टू बाय अ स्टोरी बुक. कस्टमर काय म्हणतोय, शॉप मध्ये गेल्यावर आय वॉन्ट टू बाय अ
स्टोरी बुक. book. मग सेल्समन काय म्हणाला? शुअर, नक्कीच. विच वन डू यू वॉन्ट? कोणतं स्टोरी बुक घ्यायचं आहे तुम्हाला? कस्टमर काय म्हणतोय? व्हॉट आर द ऑप्शन्स? कस्टमर काय म्हणतोय? मग कोणकोणत्या प्रकारचे पुस्तकं आहेत तुमच्याकडे? ऑप्शन म्हणजे कोणकोणते प्रकार आहेत. मग पुढे सेल्समन काय म्हटलं असेल सांगा? स्टोरी बुक मध्ये शिवाजी महाराज, येस, महात्मा व्हेरी गुड. गांधी, शिवाजी महाराज बुक्स, व्हेरी गुड. अजून महात्मा गांधी, महात्मा गांधी बुक. सुविचार. विचार, हा, सुविचार मीन्स गुड थॉट. गुड थॉट्स म्हणजे कोणकोणती पुस्तकं आहेत, कोणकोणत्या प्रकारची पुस्तकं आहेत. मग इथं तुम्ही काय लिहायचं? खाली सेल्समन, बरोबर आहे की नाही? Sales. सेल्समन बोलणार आहे. हिस्टॉरिकल बुक, ओके. किड्स बुक म्हणजे लहान मुलांची पुस्तकं, ओके. हॉरर स्टोरी बुक्स, पोएट्री बुक म्हणजे पोएम बुक्स. दीज आर द ऑप्शन्स, ओके. मग कस्टमर काय म्हणणार आहे परत पुढे? येस, आय वॉन्ट हिस्टॉरिकल बुक, आय वॉन्ट हिस्ट्री बुक, ओके, थँक्यू. परत सेल्समन काय म्हणाले? प्लीज ईमेल युअर ऍड्रेस. ईमेल ऍड्रेस मला पाठवा. ईमेल ऍड्रेस काय असतो माहिती आहे तुम्हाला? हो हो, जीमेल. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये डाव्या बाजूला गुगल प्ले स्टोअरला किंवा मग आपला जो काही ईमेल आहे, ते ईमेलचं जे काही साईन आहे त्याच्यावर तिथे आपला ईमेल आयडी दिलेला असतो. आणि त्या ईमेलचा जो काही पासवर्ड असतो तो आपल्याकडेच ठेवायचा, तो इतरांना सांगू नये, नाहीतर तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं. हा, कन्व्हर्सेशन व्हिडिओ फॉर ऑनलाईन शॉपिंग. बघा बरं, हमने तुमको देखा, तुमने हमको देखा. Welcome to 2MinuteEnglish.com, teaching you English in 2 minutes or less. In this lesson, we are going to learn what to say when ordering things online. Hey, where'd you buy this dress from? I ordered it from SpendYourMoney.com. Didn't you find it expensive there? No, not at all. It has some great deals. I got crazy discounts. How much did this cost you? Well, I got a 45% discount on the retail price. Wow, that's great. I will look at it today. Hello? Is it buyawatch.com? Yes. How can I help you? I ordered a couple of ladies' watches and they were supposed to be delivered on the 19th of this month, but I haven't received the order. May I know your order number, please? Yes, sure. It's AK129984. All right. I can see that your order is scheduled for delivery today. I was hoping for an early delivery. I am sorry. We didn't have any inventory on that particular model. But you will certainly get your watches today. Okay, thank you. Your bill amounts to $867. Do you accept credit cards? How can I pay? I am sorry. We don't take ओके. बघा, म्हणजे इथे एखादी ऑर्डर किंवा आपण एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर त्याची चौकशी संबंधित आपण वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी दिलेले. ओके,
अशा प्रकारे कशा प्रकारे कन्व्हर्सेशन करायचे याची माहिती तिथून मिळते आपल्याला. बघा गणिताचा भाग या ठिकाणी दिलेला आहे. भूमिती, त्रिमितीय आकार. आता त्रिमितीय आकार म्हणजे काय? वेगवेगळ्या किती आकृत्या ज्या आहेत त्यांची माहिती त्या 44व्या दिवसामध्ये आपल्याला दिलेली आहे. ही नावं आपण इयत्ता 5वीला पण बघितली होती. गोल, घना, इष्टिका, चिती, वृत्तचिती आणि शंकू. आठवत आहे? हॅलो, आवाज येतोय का? हो. हा हो. बघा, गोल, घन, इष्टिका, चिती, वृत्तचिती, शंकू या आकाराच्या वेगवेगळ्या ज्या काही त्रिमितीय वस्तू आहेत त्या आपल्या परिसरामध्ये आढळतात. त्या त्रिमितीय वस्तूंना 3 गोष्टी असतात. एक म्हणजे कडा. प्रत्येक त्रिमितीय वस्तूला कडा असते, शिरोबिंदू असतात आणि पृष्ठे असतात. आता या सगळ्याच गोष्टी प्रत्येक त्रिमितीय वस्तूला असतीलच असं नाही, परंतु कडा, शिरोबिंदू आणि पृष्ठ या सगळ्यांनी मिळून गोल, घना, इष्टिकाचिती, वृत्तचिती आणि शंकू या त्रिमितीय वस्तू तयार होत असतात. बघा आता इथं आपल्याला पहिली जी काही वस्तू दिलेली आहे, तुम्हाला गणिताच्या पाठ्यपुस्तकामध्ये 6वीला हे प्रकरण दिलेलं आहे. वेगवेगळ्या त्रिमितीय वस्तूंचा आकार आपल्याला ओळखता आला पाहिजे. प्रकरण 18व शेवटचं प्रकरण आहे इयत्ता 6वीचं. बघा गणिताचं पहिले इष्टिकाचिती आहे. इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे कशी असतात? आयताकार. कशी असतात? आयताकार. आयताच्या आकार. आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. समोरासमोरील पृष्ठे अगदी सारखी आहेत त्याचप्रमाणे असतात. त्याप्रमाणे इष्टिकाचितीचंही तसंच आहे. इष्टिकाचितीला चौकोनी चिती असे सुद्धा म्हणतात. एखादा तुम्ही तुमच्या घरामध्ये तेलाचा डब्बा असेल का? मोठा तेलाचा डब्बा. हो आहे. ड्रम पत्र्याचा तेलाचा डब्बा. हो सर आहे. डबल आहे. हो डबाच आहे ना. मग ते इष्टिकाचितीचं उदाहरण आहे. काडीपेटी आहे का घरात? हो. ते पण इष्टिकाचितीचं उदाहरण आहे. अजून सांगता येतील का तुम्हाला उदाहरण त्या आकाराची? कंपास पेटी. बरोबर. मग आता तुमच्या घरात जर डबा असेल तर त्याचं निरीक्षण करा. त्याला किती पृष्ठे आहेत हे सांगा बरं. सहा. म्हणजे डब्बा आपण जमिनीवर ठेवला ते खालचे पृष्ठ, जिथून तेल काढतो वरचे पृष्ठ आणि बाजूची 4 पृष्ठ, असे 4 आणि खालचं वरचं पृष्ठ पकडून असे किती एकूण पृष्ठ होतील? 6. म्हणजे इष्टिकाचितीला 6 पृष्ठ असतात. किती शिरोबिंदू असतात? शिरोबिंदू 8. 8 शिरोबिंदू. बघा वरच्या पृष्ठाला 4 कडा म्हणजे 4 शिरोबिंदू येतो ना ओळखता? कोपऱ्यातला भाग 1 2 3 4 आणि त्याच प्रकारे खालचे 4 आणि 4 8 शिरोबिंदू. आता कडा किती असतात? कडा 12 कडा असतील. बघा तुम्ही हात लावून जर त्याला बघितला बरोबर 1 2 3 4 वरच्या 4 कडा, खालच्या तळाच्या 4 कडा, 4 आणि 4 8 आणि आता राहिल्या फक्त उभ्या कडा 8 आणि 4 12. आल्या का 12? हा बघा म्हणजे इष्टिकाचितीचे अनेक उदाहरणं आपल्या घरात आहेत. दुसरं घन
दुसरी जी काही त्रिमिती आकृती आहे, या सगळ्या त्रिमिती आकृती आहे हा, 3D 3 डायमेन्शनल. हा, मग इष्टिका चिती जी आहे, या इष्टिका चितीला किती पृष्ठे? 6 पृष्ठे, 8 शिरोबिंदू आणि 12 कडा असतात. तसंच घन या आकृतीला सुद्धा काहीच फरक नाही. हा, तुम्ही तो सापशिडीचा खेळ खेळता बघा, त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक असा डाईस असतो छोटासा, गुडगुडी. गुडगुडी. हा, गुडगुडी. गुडगुडी. हो हो हो. ती गुडगुडी कोणत्या आकाराची आहे मग? घना. घन. तिचे सर्व जे काही कोपरे किंवा पृष्ठे आहे ते समान असतात, आहे की नाही? हा, त्याला घन म्हणतात. म्हणजे प्रत्येक पृष्ठ हे त्याचं चौरसाच्या आकाराचं असतं. कोणत्या आकाराचं? चौरस आकृती. आणि वरती इष्टिका चितीचं प्रत्येक पृष्ठ कोणत्या आकाराचं असतं? आयत. मग हा फरक समजून घ्यायचा तुम्ही. आयत आणि चौरसात काय फरक आहे? चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. म्हणजे ज्या इष्टिका चितीची सर्व पृष्ठे समान असतील, चौरसाकृती असतील, त्याला घन म्हणायचंय. पुढची चौकोनी सूची बघा, तिसरा प्रकार. तळाचे पृष्ठ चौकोनी असून उभी पृष्ठे त्रिकोणी असणाऱ्या आकाराला चौकोनी सूची म्हणतात. चौकोनी सूची बघा, खाली चौकोनी असतं आणि वरती त्रिकोणी भाग दिलेला असतो. म्हणजे थोडक्यात थोडासा शंकूच्या आकाराचा असतं ते. आलंय का लक्षात? शंकूला तळाला वर्तुळ असतं, गोलाकार असतं. चौकोनी सूची म्हणजे काय? तळाचे जे काही पृष्ठ आहे ते चौकोनी असते, म्हणजे 4 कडा 4 शिरोबिंदू असतात. परंतु वरची जी काही सर्व पृष्ठे आहे ही कोणत्या आकाराची असतात? त्रिकोणाची. कोणत्या? बघा, खाली तळ चौकोनी असतो, वरचे पृष्ठ कोणत्या आकाराचे असतील? त्रिकोणाच्या. तुम्हाला आपल्या लाकडी वस्तू होत्या बघा, आपल्या त्या लाकडी पेटी होती छोटीशी, आठवते का शाळेत? तिच्यामधून दाखवल्या होत्या सगळ्या वस्तू. हा, त्यात घन, इष्टिकाची ती सगळ्या वस्तूंची ओळख झालेली आहे. हा, त्यातल्याच काही ह्या वस्तूंची नावं इथं दिलेली आहे. त्रिकोणी चिती. पुढचा आहे त्रिकोणी चिती. तळाच्या व वरच्या पृष्ठभागाचा आकार त्रिकोणी असून बाजूंचे पृष्ठभाग हे आयताकृती असतात. अशा आकृतीला त्रिकोणी चिती असे म्हणतात. आणि त्रिकोणी सूची, सर्व पृष्ठे त्रिकोणी असणाऱ्या आकाराला त्रिकोणी सूची म्हणतात. पुढचा भाग बघा, वृत्तचिती, दंडगोल. बर, वृत्तचिती ह्या आकाराचं काय आहे तुमच्या घरात मला सांगा? पाण्याचा पिंप पाहिला का? पाण्याचा पिंप पाहिला का तुमच्या घरातला? हो. पाण्याचा टीप पाहिला का घरात? पाण्याचा पिंप असतो ना, त्याचा तळ कोणत्या आकाराचा असतो? गोल. गोल. गोल नका म्हणून. कोणत्या आकाराचा? वर्तुळ. वर्तुळ. मग हे जे असे भरपूर वस्तू आहेत. तुम्ही पाण्याचा पाईप बघितला असेल, शेतात पाणी पाण्याचा पाईप, तो पण वृत्तचितीचा दंडगोलाच्या आकाराचा आहे. हा, कारण त्याचा बाटली. गोल बाटली, बरोबर आहे, बाटली. परंतु बाटलीचा वरचा भाग निमुळता होत जातो. हा, गोल बाटली. अशा वस्तू आहेत. पाटी. हा, पाटी घेतली. कोणती वस्तू? टप. हा, गोल टब असते. हा, ठीक आहे. पाटी म्हणतो. बघा, वृत्तचिती ही
बंदिस्त वृत्तचिती असते, डबा बंद असेल, एखादा डबा, गोल डबा असतो पत्र्याचा बघा घरात, आहे का? अल्युमिनियमचा डबा असतो, हो आहे सर आमच्या घरात. त्याच्यामध्ये आपली आई घरामध्ये डाळ साचवते, पापडी, कुरडई, हा वेगवेगळे पदार्थ भरून ठेवले जातात. त्याला वृत्तचिती आकाराचा येतो. त्याला जर झाकण लावलं तर वरचा डबा बंद होतो. एवढंच आहे. हा पुढचा त्रिमिती आकार बघा काय आहे? शंकू. कोणता? शंकू. हा. शंकू. काय शंकू म्हणजे? आईस्क्रीमचा कोण पाहिला का सर्वांनी? हो आईस्क्रीमचा कोण शंकू सारखा. विदूषकाची टोपी पाहिली का? हो हो हो. हा. तो बड्डे. कोणता? विदूषकाची टोपी द्यायला सांग. हा विदूषकाची जी काही टोपी आहे ती शंकूच्या आकाराची असते. कोणत्या आकाराची? शंकूच्या. हा. शंकूच्या. मग तुम्ही अजून शंकूचा आकार कसा असतो माहितीये का? ट्रॅक्टर मध्ये आणलेली वाळू बघितली का तुम्ही? वाळू बांधकामासाठी वापरतो. हा ट्रॅक्टर मधला जो काही वाळूचा किंवा ट्रकचा जो काही जेव्हा उलटी करतात ते, आणि तेव्हा जो काही ढीग तयार होतो तो शंकूच्याच आकाराचा असतो. कळतंय का? हो हो. बघा आता हा आकार कोणता आहे सांगा? शंकू. शंकू. खड्डे. शंकू. वरचा एक टोक आहे पण खालचा भाग कसा आहे? त्याचा उघडा आहे. बरोबर आहे की नाही? आणि ते आपण बर्थडेला अशा प्रकारे घालतो. हो. मग आकार हा काय आहे? शंकूचा आहे. याला शंकू म्हणायचंय. म्हणजे वरती एक टोक आणि खाली वर्तुळाकार आकार आहे. याचा तुम्ही कागदापासून सुद्धा, पेपरापासून शंकूचा आकार तयार करू शकता. तर तुम्ही काय करा आता पुढे बघा. शेवटचा जो काही त्रिमिती आकार आहे तो आहे गोल. काय आहे? गोल. गोल. सारखा. चेंडू सारखा आकार या ठिकाणी गोल असतो. आता गोल बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही खेळातल्या गोट्या खेळतात, ते गोलाचं उदाहरण आहे. चेंडू, फुटबॉल, क्रिकेटचा बॉल. सर दगड सुधी गोल राहते. एखादा दगड पण गोल असू शकतो, परंतु पूर्ण गोल असेल असं नाही. हा त्याला आकार देऊन जर गोल केला, चेंडू. सर हा काही काही गोल असतात. ओके ओके. छोटी छोटी खडे. हा तर मग तुम्हाला आता या सगळ्या आकाराची एक एक वस्तू कागदापासून तयार करा. समजतंय का? छोटे छोटे जरी बनवल्या तरी चालेल, कागद कापून. हा किंवा मग आपल्या आजूबाजूच्या ज्या काही वस्तू आहेत ती उदाहरणं म्हणून तुम्ही समजून घ्या. येतंय लक्षात? चला मग आता बघा, थोड्या वेळाने मी तुम्हाला तिसऱ्या चाचणीची प्रश्नपत्रिका ग्रुपवर पाठवतोय. ती चाचणीची प्रश्नपत्रिका व्यवस्थित अभ्यासा. समजतंय का? कॅमेरा चालू करा एकदा. या बघा 45 दिवसांमध्ये अगदी प्रामाणिकपणे आपण 1 जुलै पासून हा सेतू अभ्यास तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण केला. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं माझ्याकडून हार्दिक अभिनंदन. सुंदर पद्धतीने तुम्ही अभ्यास केलेला आहे. आणि आता उर्वरित आपल्याला प्रत्यक्ष 7वीच्या अध्यापनाला सुरुवात करायची आहे. ओके. त्यापूर्वी आज जरी मी तुम्हाला ग्रुपवर पाठवले, आज शेवटचा दिवस आहे अभ्यासाचा, परंतु उद्याचा शेवटचा दिवस असेल. बरोबर आहे? हा
उद्याचा तास म्हणजे प्रत्यक्ष चाचणी कशी सोडवायची याचं मार्गदर्शन मी उद्याच्या तासिकेला करेल. असा हा 45 दिवसांचा महाराष्ट्र शासनाने तयार करून दिलेला ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यास तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला त्याबद्दल तुमचे सर्वांचे माझ्याकडून आणि शाळेकडून हार्दिक अभिनंदन. उद्याच्या चाचणीच्या तासिकेला सुद्धा कुणीही गैरहजर राहू नये, सर्वांनी हजर राहायचंय. आणि आज मी ग्रुपवर चाचणीची प्रश्नपत्रिका पाठवून देईल तुम्हाला. तेवढी प्रश्नपत्रिका अभ्यासायची आहे आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, उद्या मी कशी सोडवायची ते प्रत्यक्ष सांगणार आहे ऑनलाईन तुम्हाला. परंतु तुम्ही आजच ती ग्रुपवर आल्यानंतर बघून घ्या काय काय प्रश्न आहेत, कोणकोणत्या विषयावर अशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. तो सगळ्या शिकवलेल्या भागावर आहे. म्हणजे सेतू अभ्यासाचा दिवस 30 ते दिवस 44 म्हणजे आजपर्यंतच्या भागावर ती चाचणी असणार आहे. ओके, धन्यवाद. मग उद्याच्या तासिकेला आपण भेटूया.